विठ्ठल विठ्ठल
Hello, chick. Hello, 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 chick. Hello, 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 chick. Hello, hello, hello. थोड़ा शांत, थोड़ा. Hello, chick. Hello, hello, hello. अजून थोड़ा आवाज. Hello, chick. Hello, hello, hello. थोड़ा दे, थोड़ा. Hello, hello. थोड़ा कमी कर, कमी कर. Hello, hello, chick. Hello, hello. धन्यवाद रसिक हो. आपण सगळेजण आज या ही कला पाहण्यासाठी आलेला आहात, परंतु हे कलाकार आता सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आमचे यजमान दीपक घगवे हे आणि त्यांच्या सौ दीपिका दीपक घगवे हे आज मॅडमचा छोटासा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करणार आहे. मॅडम त्याचा स्वीकार करायचा आहे. रसिक जन हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला या कलेचा आणि मॅडमच्या या पथकाचा अभिमान आहे, कारण या नृत्य पथकामध्ये आमच्या लांजावासियांची सुकन्या म्हणजेच आमची कन्या या कलेमध्ये सहभागी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आज आपल्याला आमचा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणारे कापडगावचे सुप्रसिद्ध डीजे मास्टर विशाल सावंत सर, या सर्वांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद रसिक जन हो. हॅलो, हॅलो. आवाज येतोय? आवाज येतोय का शेवटपर्यंत? काय कोणतरी हाय काय म्हणलं? आवाज येतोय नक्की? करायची का कार्यक्रमाला सुरुवात? तर फार वेळ न घेता लगेचच माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता आणि अर्थात इथे जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रीय रसिक बंधू भगिनींना माझा म्हणजे शक्तिवाली शाहिरा सौतेश्वर पवार होताड हिचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. रसिक हो, आज हा कार्यक्रम श्री दीपक सीताराम घगवे व सौ दीपिका घगवे यांच्या नवीन वास्तूच्या अर्थात नवीन घराच्या वास्तुशांती निमित्त पूजेनिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. या दोघांचेही आभार मानावे आणि घगवे परिवाराचे आभार मानावे तितके कमीच आहेत, कारण या ऑड सीझनला सुद्धा एकमेव परिवाराने खर्च करून हा शक्तिज्योतीचा सामना आयोजित केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या घगवे परिवारासाठी. पुन्हा एकदा त्यांना शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. आणि त्याचप्रमाणे आज मला जे संगीताला लाभलेले आहे ते म्हणजे ख्यातनाम ढोलकीपटू लांजा गावचे सुपुत्र सौरभजी तटकरे यांना शाहिरी मानाची मानवंदना देत आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला मला जे बेंजो वादक लाभलेले आहे असे आमचे राकेश दादा गराटे यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा देत आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला ऑर्गन मास्टर म्हणून मला लाभले आहेत असे गणेश नागवेकर दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला ऑटो पॅड वादक हे सदैव आमच्या संदेश म्युझिकल ग्रुपचा एक हिस्सा आहे असे दापोली गावचे सुपुत्र पंकज जाधव यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. रसिक हो, आज या कार्यक्रमाला मला कोरसची साथ ज्यांची लाभलेली आहे असे वर्षानुवर्ष एकमेव कोरस देणारी व्यक्ती म्हणजे शाहीर संदेश पालकर गाव गोहागर माळण यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे. आता जे नृत्य तुमच्या समोर सादरीकरण केलेलं आहे अशी माझी स्वतःची शाखा भैरी भवानी नाच मंडळ मुंबई यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करत आहे.
वरती 2 शब्द बघा काय म्हणायचं आहे के हर्षाचा माहोल मठकडू या गावात झालेला आज हर्षाचा माहोल मठकडू या गावात झालेला प्रत्येक घरातला माणूस आज हा सामना पाहायला आलेला आणि गगवे परिवाराने आमच्या कलेचा सन्मान केलेला आहे आणि म्हणून या साऱ्यांसाठी आणि जमलेल्या मायबाप रसिकांसाठी शाहीर तेजल पवारने शक्तीचा साज केलेला म्हणून कलावंताची जाण चार चौघात मान कलावंताची जाण चार चौघात मान मग पहिले वंदन तुम्हा रसिक राजा पहिले वंदन तुम्हा रसिक राजा मग घ्यावा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा माझा देऊ
मुजरा माझा मानाचा मुजरा माझा. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. बोल शक्ती वाले की जय. अखंड गुणी हैबती घराण्याचा जय असो. अखंड नागेश्वरीचा जय असो. भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा जय असो. बोल शक्ती वाले की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला गणपती बाप्पा मोरया. स्तवन झाल्यानंतर बक्षीस आलेलं आहे. गंगाई कन्स्ट्रक्शन पाली यांचे मालक श्री किरण गराटे यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर रसिक हो लगेचच गाण्याला सुरुवात करत आहे आणि गाण्याला हळवताना काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या.
बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता गण झालेला आहे, आपण गवळणीकडे वळणार आहोत. एकदा साथ होऊन जाऊ दे. जोरात होऊ दे काय घासून जोरात होऊ दे ना. काय ते जोरात जोरात आवाज दिला तर जोरात गवळण होणार. जोरात होऊ दे का नको. होय ना. आता बुवा लांजात आलाय हाय की नाही. आपल्याला काय फरक नाही पडत. आपण रत्नागिरी लांजा बरोबर. पण बुवा लांजात आलाय बरोबर. आता सांगत होते जाऊ दे. बुवा लांजात आल्यानंतर लांजाप्रमाणे बारी ही झालीच पाहिजे. एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ दे. गवळण जोरात करायची का नाही. इसको बोलते हैं आवाज. तर आता गवळणीचा विषय बघा कसा आहे की हा जो कान्हा आहे ना हा छोटा असतो. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. हे शास्त्र पुराण ग्रंथ या ठिकाणी बरीच ज्ञानी मंडळी आहे. शाहिरी वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तर कान्हा हा छोटा असतो. त्याने जेव्हा खोड्या केलेल्या असतात कंसाला वध केला असतो कंसाचा तेव्हा त्याचं वय वर्ष 8 होतं. खोड्या केल्या त्यावेळी त्याचं वय वर्ष 3, 4, 5, 6, 7 वय होतं. मग आता इथे बसलेली 3-4 वर्षाची पोरं कशी द्वाड असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. कोणी काय गप बसत नाही. तर तो जो कान्हा आहे ना तो कान्हा किती खोड्या करतो आणि बोलताना कसा मान डुलून अगदी बोलतो. नाही नाही माई मी नाही दूध काढला. म्हणजे तो एवढा गोड बोलत असतो की गवळणीला त्याचं कुतूहल वाटतं. त्याचं नवल वाटतं. तर या गवळणीला माई जवळ जातात. त्याची खोडी घेऊन जातात. पण गोड खोडी घेऊन जातात की बाई तुझा कान्हा किती गोड आहे ग. तो कसा बोलतो ग. आणि मग त्याचं काय होतं पुढे ते माझ्या गवळणीतून ऐका. तर बघा काय म्हणायचंय. त्याची दोन्ही हात पाय माई जाऊन सोड. मग आता या गवळणी काय सांगतायत बघा. आल्या आल्या गवळणी दाराशी आल्या. आल्या आल्या गवळणी दाराशी आल्या. माई तुझा पोपट करतोय मिठू मिठू. छोट पोपट
मान डोलून बोलतोय पुटू पुटू. कसा मान डोलवतो? असं मान डोलवतो बोलताना. हा, मान डोलून बोलतोय पुटू पुटू. परत मान डोलून बोलतोय पुटू पुटू. खाली कानाच्या हलतात लुटू लुटू. आता बघा काय हलतात? कानाचे. कानाच्या खाली. कानाच्या खाली. कान्हाच्या खाली नाही. हा न राहत नाही. कानाच्या खाली. खाली कानाचे हलतात लुटू लुटू. म्हणजे काय? डुलो डुलो. माझ्या इथे माय माऊल्या माता भगिनी बसलेल्या आहेत आणि मी इथे अर्थ पटवून देण्यात अव्वल असते. कधीही माझ्या गवळणीचा अर्थ पटवून देण्यात मी कमी पडत नाही. तर बुवा, गवळणीचा अर्थ साधा सोपा आणि अगदी सरळ आहे की या गवळणी अगदी माईकडे जाऊन त्याची गोड खोडी सांगतात, त्याचा गोडवा सांगतात की बाई तुझा पोपट कसा छोटा आहे ना, उंच छोटा मस्त मस्त बोलतो आपला आणि एवढा कुठू कुठू बोलतो ना की त्याच्या कानाच्या खाली हलतात लुटू लुटू. काय? डूल. वा, तुझे डूल हलताय. तू वेगळा काय हलवायला जाऊ नको. मन डोलून करतोय पुटू पुटू. खाली कानाचे हलतात लुटू लुटू. मन डोलून करतोय पुटू पुटू. खाली कानाचे हलतात लुटू लुटू. बोलतोय, खाली कानाच्या हलतात लुटू लुटू. मान डोलून बोलतोय.
यांसाठी श्री दत्तकृपा श्री गुरुदादा पवार यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॉटेल पुणे, संतोष काळावे, निलेश बनवे, अजय घाणेकर, अनिकेत राडे, सुरेश जोईल, प्रशांत होडे, मनोहर बेंद्रे, गोपाळ निर्मळी, मुकेश धाडवे यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता गवळण झालेले आहे आणि मला वाटतं मी बऱ्यापैकी चांगलं बुवानं पटवून दिलंय. तरी सुद्धा बुवा इथे येऊन तुम्ही वेगळं काही बोलायला लागलात तर इथे बसलेला एकूण एक रसिक प्रेक्षकाला माहिती आहे तेजल पवार काय चीज आहे. त्याच्यामुळे इज्जतशीर बारी केली तर तू पण येऊन पद्धतशीरच करून जायची, लक्षात ठेव. नाही तर कुठून शिरीन ना दुसऱ्या बारीत तर तुला कळणार नाही. फार धोका पाडून देईल तुझ्या अंगाला, एवढं लक्षात ठेव. आणि हा आता बुवांना मी विचारणार आहे प्रश्न, त्यानंतर मी गाणार आहे ते शास्त्रीय पद. बायको न मेवणी न आई आत्या न मावशी न मामा न काकी ह्याच्यावर माझी गाणी नसतात. हे मी का सांगते, कारण हा बुवा दरवेळी येतो माझा नवरा सोबतीला असो किंवा नसो, याचं गाणं फिक्स आहे संदेशवरून. आता माझा नवरा काय ग्रंथ पुराणात आहे का मला सांगा? संदेश नाव आहे त्यांचं. संदेश नावाचा देव कुठल्या ग्रंथ पुराणात आहे का? नाही ना. अरे तू शास्त्राप्रमाणे गा ना, तुझ्याकडे शास्त्र काय नाही. हा शास्त्राचं गाणं कुठलं घेतो माहिती काय? वाट बघतोय तुझी जगन्नाथ, लाव माझ्या घंट्याला हात. हे ह्याचं शास्त्र पुराणातलं गाणं. म्हणजे स्वतःच्याच घंट्याला हात लावून घ्यायला बुवा किती उतावळ आहे बघा बरं. आता अशी गाणी आहेत हो बुवांची, ती मी सांगणार नाही. बुवा स्वतःच येऊन ओकणार आहे, घाण मला माहितीये तोंडी. पण बुवा एकच चांगलाय, तो संदेशचा गाणं जर तू इथल्या लोकांना पटवून सांगण्यासाठी बोलत असेल तर लाव. आज एक नसला म्हणून काय झालं, दुसरा संदेश आहे माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे पण बोलायला आहे हो. हा तर तू लाव तर गाणं, मग तुला मी बघते. पण माझी एवढीच अट आहे की बारी ही शास्त्र शुद्ध व्हायला पाहिजे. तू शास्त्रात काय पण बोल, फार शिव्या घाल, पण शास्त्र सोडून नाही. आणि म्हणून माझा आजचा प्रश्न बुवा तुम्हाला असा आहे की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. त्या मंदिराची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा अगदी साधा सोपा आणि सुटसुटीत आणि सरळ प्रश्न बुवा तुम्हाला आहे. जमलं तर हात घाला, अन्यथा फाटक्यात पाय आणि हातही
घालवायचा प्रयत्न करू नका. तर आता बघा काय म्हणते. अरे बुवा, ऐ जग्गू बुवा, जग्गू कुठं हाय जरा तुला बघू. बुवा आल्याला मला भेटला हो. ताई 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 असाच बुवा भेटू. ताई ताई बुवा आल्याला भेटला हो मला. जग्गू लाडाचा जग्गू. जग्गू पोपट आहे हा. जग्गू पोपट. मेल्याची चोच लाल लाल नाही काली चोच आहे याची. तो मारतो बघ कशी चोच आता पुढच्या बारीत येऊन. अरे बुवा चला आज शास्त्राने एकमेकाला लढू. अरे बुवा आज शास्त्राने एकमेकाला लढू. अरे चल आज दोघेही रणात एकमेकाला भिडू. जर बोलले तुला काही ए मेरे जग्गू, जर बोलले तुला मी काही तर तू नकोस रे चिडू. आणि जर बोलले तुला पुराणातला विषय, गाण्यात पुराणातला विषय जर सांगितला तुला पुराणातला विषय तर घरी जाताना नकोस रडू. कारण मी गायला तरी पुराणातला विषयच गाते आणि म्हणून बघा आला आला बुवा जो शब्दाला काय नाही याचा खऱ्यावर. मग पाय नाही याचा खऱ्यावर, पाय नाही याचा खऱ्यावर. याला सोडून दिला या वाऱ्यावर. काय नाही याचा खऱ्यावर, याला सोडून दिला या वाऱ्यावर. याचा खऱ्यावर, याला सोडून दिला या वाऱ्यावर. पाहिलंच असेल आणि त्याचप्रमाणे शास्त्रातही विषय सर्वांना माहिती असेल. तर त्यावेळी इंद्राच्या शापाने गाढव बनून भूलोकी गेलेल्या ती जी कथा आहे त्याचं मी इथे वर्णन केलेलं आहे या माझ्या शास्त्रीय पदातून. या ठिकाणी वैभव कडू विट्या माईन यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक चाल होऊन जाऊ.
बरी हातात घेतलेली आहे आणि बरोबर 12:30 वाजलेले आहेत. टाइमात आणि लिमिट मध्ये बारी केली करून बाहेर जाणार आहे मी. तर तुम्हाला देखील विनंती आहे, भजनाप्रमाणे इथं 2 तास काढायचे नाही का? आधीच वॉर्निंग देऊन ठेवते. वेळेत कार्यक्रम संपवूया, लोकांना मजा देऊया, जेणेकरून तुमच्या देखील दुसऱ्या बारीला पब्लिक थांबलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या बारीत तुम्ही तर काय गातच नाही, काही फापड पसारा असतो म्हणून पहिलीच बारी 2 आणि 2.5 तासाची करायची नाही. एवढी विनंती आहे तुम्हाला. बोर करू नका लोकांना, बोर. तर माझी पहिली बारी झालेली आहे रसिक हो. परंतु आज ही जी एवढी मोठी वास्तू या ठिकाणी आपल्या या घगवे परिवाराने उभी केलेली आहे, त्यांचं एक थोडक्यात वर्णन, एक छोटंसं त्यांचं सन्मान गीत सादर करत आहे. पहा. मोठी निर्माण करून वास्तू, ही मोठी निर्माण करून वास्तू पूर्ण केले हो स्वप्नाला. मोठी निर्माण करून वास्तू पूर्ण केले हो स्वप्नाला. सुख शांतीला भोखराला आणि साऱ्या भगवे परिवाराला. सुख शांतीला भोगराला आणि साऱ्या भगवे परिवाराला.
यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अजय घाणेकर राहणार सावर्डे कोंडमाळा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्या सृष्टी समर्थ घडशी संतोष रत्नू घडशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे गाडीवाले बौद्ध बंदेवाडी पूर्व विभाग शक्तीवाले कलाकार व नमनवाले कलाकार मनोर मेणे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आलेल्या पारितोषिकांचा स्वीकार करत आहोत. त्याचप्रमाणे सुरेश जोईल, संतनू जोईल, सुशांत जोईल राहणार वेळवण बारी घासून होऊ जाऊ द्या यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धनाजी शिवाजी दुपटे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. रसिको, या ठिकाणी बसलेल्या सर्व माझ्या महिला वर्गाचा सन्मान राखून मी माझी प्रथम फेरी संपवित आहे आणि कारगावकर बुवा अर्थात जग्गू बुवा यांना त्यांच्या पहिल्या वारीसाठी लाख शुभेच्छा द्यायच्या आहेत. जो बॉम्ब फोडायचा आहे तो फोडा, दुसऱ्या बारीत मी येते तोप घेऊन. तुम्हाला काय करायचंय ते करा आणि एवढा आव्हान